प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा देवाला धन्यवाद देतो. आज बुधवार, नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 9:30 वाजता आपण डेली ब्रेड बाईट या फेसबुक पेजवरनं एक शृंखला, एक सिरीज आपण अभ्यास करीत आहोत. आणि मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे, प्रभूची प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा. या सिरीजमधून आपण आतापर्यंत देवाच्या दयेमुळं, परमेश्वराच्या सहाय्यामुळं आपण जवळजवळ 12 संदेश ऐकलेत. मी पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानतो. त्याचप्रमाणे पास्टर शरीन थॉमस आणि सर्व डेली ब्रेड बाईट याचे जे ॲडमिन आहेत त्यांचे देखील टीमचे आभार मानतो. ही संधी त्यांनी देवाचं वचन गाजवण्यासाठी आम्हाला दिली. प्रियांनो, आम्ही मागील 12 संदेशामध्ये आपण पाहिलं होतं की शिष्य प्रभू येशूकडे जातात आणि प्रभूला विनंती करतात की प्रभूची प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा. मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे. आणि मग त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना म्हणजे देवाबरोबर केलेला संवाद किंवा संभाषण किंवा कम्युनियन, फेलोशिप आहे. विश्वासाने देवाबरोबर बोलणे आणि देवापासून ऐकणे, आपण त्याला प्रार्थना म्हणतो. आणि मग आम्ही दुसऱ्या संदेशात आणि असं कंटिन्यू आम्ही जर पाहिलं तर आम्ही पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे प्रार्थनामय जीवन होतं. त्याच्या जीवनाचं भाग नाही, पण प्रभू येशूचं जीवनच हे प्रार्थनेचं जीवन होतं माझ्या प्रियांनो. आणि मग त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये तो सेवा करत असताना, खूप व्यस्त असताना देखील त्यानं पित्याकडं जाऊन, त्यानं डोंगरावर जाऊन, एकांतात जाऊन त्याने प्रार्थना केली. डोंगर हे त्याचं अप्पर रूम, प्रार्थनेचं ठिकाण होतं माझ्या प्रियांनो. मोठ्या पहाटेस नाही का, दिवस उघडल्यावर रात्रभर आणि अधूनमधून लोकांच्या गर्दीमधून निसटून तो प्रार्थना करीत असे. आणि प्रभू येशूच्या जीवनामध्ये आपण ती कॉमेंट्री देखील पाहिली होती. इब्री लोकांच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये की देहावस्थेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गीय पित्याकडं मोठा आक्रोश करून, वासरू गाळून प्रार्थना केली माझ्या प्रिय. आणि मग आम्ही पुढे पाहिलं होतं की प्रार्थना कोण करू शकतं. जे येशूवर विश्वास ठेवतात, जे देवाची लेकरं आहेत, नाही का. त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की प्रार्थना कोणाला करू शकतात. त्यानंतर आम्ही पाहिलं होतं की आम्ही प्रार्थना कोठे केली पाहिजे, प्रार्थना कधी केली पाहिजे, प्रार्थनेमध्ये काय समावेश असावा. आणि मग ACTS ऍक्ट्स या पॅटर्न मध्ये आपण अभ्यास केला होता. त्यामध्ये आम्ही पाहिलं होतं की प्रार्थनेमध्ये असलेली अडखळणं आणि त्या अडखळणांचा अभ्यास केला होता माझ्या प्रियांनो. मग आपण नंतर पुढे गेलो आणि मग प्रार्थना आणि मध्यस्थीची प्रार्थना यामधील फरक आपण त्याचा अभ्यास केला होता. आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, पावलाचं जीवन, पहिल्या मंडळीचं जीवन, आपण त्याचा अभ्यास केला. आणि मागच्या बुधवारी आपण पाहिलं होतं की मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जी अनेक वैशिष्ट्य आहेत, की मध्यस्थीच्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य काय आहे, त्यामध्ये आम्ही अभ्यास करत असताना माझ्या प्रियांनो आपण आतापर्यंत जवळजवळ 5 वैशिष्ट्य आपण पाहिली होती. आणि 2 मिनिटांमध्ये ती 5 वैशिष्ट्य मी तुमच्या समोर तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंड करतो. आणि पुढचे 2 जे वैशिष्ट्य आहेत, म्हणजे टोटल 7 वैशिष्ट्य मध्यस्थी प्रार्थनेचे, जे 7 गुणवैशिष्ट्य आहेत की ज्यामुळं मध्यस्थीची प्रार्थना ही प्रार्थना देवाला आनंद देणारी आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं होतं की मध्यस्थीच्या प्रार्थनेचा जो हेतू आहे, मध्यस्थीच्या प्रार्थनेचा जो दृष्टिकोन आहे तो खूप मोठा आहे. त्याचा त्याचा व्याप खूप मोठा आहे. मध्यस्थीची प्रार्थना, इंटरसेशन प्रेयर इज अ वास्ट. त्या ठिकाणी जी प्रार्थना असते त्या प्रार्थनेमध्ये संपूर्ण जगाचा विचार होतो. फक्त माझं कुटुंब, माझं चर्च, माझे नातेवाईक नाही, पण त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते ते प्रत्येकाच्या साठी, तारणासाठी, सर्व नेका राज्यकर्त्यांसाठी, सर्व संत गणांसाठी त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते.
दुसरं वैशिष्ट्य आम्ही पाहिलं होतं की मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये देवाची इच्छा, देवाचा इंटरेस्ट तो प्रथम असतो. इंटरसेसरी प्रेयर पुट्स गॉड इंटरेस्ट फर्स्ट. देवाचा त्यामध्ये प्रथम जे देवाला काय वाटतं, देवाची इच्छा काय आहे, त्याला धरून ती मध्यस्थीची प्रार्थना असते माझ्या प्रियानं. आणि देवाची इच्छा तुम्हाला आणि मला माहिती आहे, कोणाही आत्म्याचा नाश होऊ नये. तर प्रत्येकानं येशूवर विश्वास ठेवावा. आणि विश्वास काय ठेवा, तर येशू माझ्या पापासाठी या जगामध्ये आला, त्याला वधस्तंभावर माझ्या पापासाठी मारण्यात आलं, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आणि केवळ येशूच्या रक्तानेच तुम्हाला आणि मला पाप क्षमा प्राप्त होते आणि आमचं तारण होतं, मोक्ष आम्हाला प्राप्त होतो. तिसरं वैशिष्ट्य जे होतं ते म्हणजे मध्यस्थीची प्रार्थना ही देवाला आनंद देणारी असते. कारण त्या प्रार्थनेमध्ये जगाचा विचार होतो, त्या प्रार्थनेमध्ये जगाला शुभवर्तमान ऐकावं, जगानं नाही का जगातल्या लोकांनी विश्वास ठेवावं, त्यांचं तारण व्हावं, यासाठी ती प्रार्थना असते. आणि म्हणून मध्यस्थीच्या प्रार्थना ह्या देवाला आनंद देणाऱ्या असतात. चौथं जे वैशिष्ट्य आम्ही पाहिलं होतं ते वैशिष्ट्य हे होतं की मध्यस्थीची प्रार्थना हे सैतानाचं साम्राज्य नष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून सैतानाचं साम्राज्य मोडून काढण्याचं नाही का सामर्थ्य कशात आहे, तर ते मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आहे. इंटरसेसरी प्रेयर पुल डाऊन द स्ट्रॉंग होल्ड ऑफ सैतान. आणि म्हणून आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आमच्या मंडळीमध्ये, आमच्या जिथे आमच्या घरामध्ये आम्ही आमच्या लेकरांना फक्त प्रार्थना नाही पण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण त्यांना आता वाढवलं पाहिजे. त्यानंतर पाचवा जो गुणवैशिष्ट्य होतं मध्यस्थीच्या प्रार्थनेचं ते म्हणजे की ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराला स्वतः इन्व्हॉल्व होतो आणि परमेश्वराला आपण विनंती करतो की परमेश्वरा आता या जगासाठी, ह्या लोकांसाठी माझा उपयोग होऊ दे. इंटरसेसरी प्रेयर, यू डोंट यूज गॉड बट अलाउ गॉड टू यूज यू. तुम्ही स्वतः त्यासाठी एक लोकांसाठी एक आशीर्वादाचं एक पात्र होता, एक मेडिएटर होता. यू बिकम अ चॅनल ऑफ ब्लेसिंग फॉर अदर पीपल. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना ही इतरांना देवराज्यामध्ये आणण्यासाठी, इतरांनी देवाचं शुभवर्तमान ऐकावं, इतरांनी देवाचं नाही का देवाजवळ यावं, यासाठी ती मध्यस्थीची प्रार्थना असते. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये तुमची आणि माझी वाढ होणं खूप महत्वाचं आहे. आज आम्ही 6वं वैशिष्ट्य पाहणार आहोत, इंटरसेसरी प्रेयर किंवा मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये. ही प्रार्थना मनुष्य आणि देव याच्यामध्ये असलेल्या एका व्यक्तीचा तो एक पूल प्रमाणे ती प्रार्थना असते. इंटरसेसरी प्रेयर बिलीव्स दॅट there is only one mediator between God and man. त्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये एक मध्यस्थ म्हणून. आणि माझ्या प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाचं वचन सांगतं की मनुष्य आणि देव याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे. मला वाटतं आपण ते वचन वाचूया. पहिले तिमोथी 2 अध्याय आणि वचन 5. 2 तिमोथी क्षमा करा, पहिले तिमोथी 2 अध्याय आणि वचन 5. कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आणि म्हणून या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये माझ्या प्रियांनो, देवामध्ये आणि मनुष्यामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आम्ही दुसऱ्या संदेशामध्ये आम्ही ऐकलं होतं की आम्ही प्रार्थना कोणाला करू शकतो, आणि त्याच्यामध्ये आम्ही ऐकलं होतं की प्रार्थना आम्ही देव बापाला, देव पित्याला प्रभू येशूच्या नावामध्ये करू शकतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आपण देवासमोर जाऊ शकतो. आणि या ठिकाणी देखील मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये एकच मध्यस्थ आहे की ज्याद्वारे आम्ही स्वर्गीय पित्याकडे जाऊ शकतो माझ्या प्रियांनो. आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे. इतर विश्वासामध्ये, इतर धर्मामध्ये, पंथामध्ये लोक प्रार्थना करतात,
पण ते मध्यस्थी करू शकत नाही माझ्या प्रियांनो. मध्यस्थी फक्त तुम्ही जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवलेला आहे, तेच लोक नाही का राष्ट्रासाठी, तारणासाठी, मोक्षासाठी ते मध्यस्थी करू शकतात. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना ही माझ्या प्रियांनो तुम्ही आणि जग याच्यामध्ये एक पुलाप्रमाणे ती आहे, की जो पूल नाही का लोकांना देवाकडे येण्यासाठी सहाय्य करणारा आहे. तुमची प्रार्थना, आपल्या स्वतःवरून आपण उदाहरण घेऊ शकतो प्रियांनो. तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी कोणीतरी तुम्हाला आणि माझ्यासाठी गुडघे टेकलेले आहे, कोणीतरी प्रार्थना केलेली आहे, कोणीतरी देवाचं शुभवर्तमान तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना ही देवाची इच्छा पूर्ण करणारी, देवाचा इंटरेस्ट प्रथम स्थान देणारी, आणि मध्यस्थीची प्रार्थना ही इतरांसाठी एक आशीर्वादाचं तुम्ही कारण होतात, यासाठी की त्यांनी ह्या जगातून, ह्या पापातून देवाकडे वळावं, देवाकडं त्यांनी यावं. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, मध्यस्थी करणारे देवाला आवडतात. मध्यस्थी करणारे परमेश्वर शोधत असतो, असं यहेजकेल 22 आणि वचन 30 मध्ये आपण मागील संदेशामध्ये ऐकलं होतं. आणि म्हणून आम्ही ह्या जगामध्ये असताना आपल्या मित्रांचा विचार केला पाहिजे, आपण आपल्या नातेवाईकांचा विचार केला पाहिजे, आपण आपल्या शेजाऱ्यांचा विचार केला पाहिजे. हे जे जग या नाशामध्ये आहे, पापामध्ये आहे, त्यांचा आम्ही विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आम्ही ही प्रार्थना, ही मध्यस्थी केली पाहिजे की प्रभू परमेश्वरा, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये, त्या प्रत्येक घरामध्ये तुझं शुभवर्तमान पोहोचू दे, त्याला शुभवर्तमान ऐकण्याची संधी प्राप्त होऊ दे. कारण जोपर्यंत सुवार्ता त्यांच्या कानी जाणार नाही, जे शुभवर्तमान ऐकणार नाही, त्यांचा विश्वास ते प्रगट कसा करतील. आणि म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे, सुवार्ता प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक अंतःकरणामध्ये पोहोचवावी. आणि माझ्या प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी ही प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो, शुभवर्तमानासाठी, सुवार्ता प्रसारासाठी आणि लोकांनी ऐकावे यासाठी, लक्षात ठेवा ती एक मोठी सेवा आहे. त्याचं मोल स्वर्गामध्ये खूप भरपूर असं आहे. आणि म्हणून 1 थेसलोनिके 2 आणि 19 आणि 20 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. मी तुमच्यासाठी काढतो थेसलोनिकाचं पत्र आणि त्याचा 2रा अध्याय आणि वचन 19 आणि 20. आमची आशा आणि आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. किती उत्तम आणि सुंदर रीतीनं या ठिकाणी पाऊल सांगत आहे. ज्यांच्यासाठी पाऊलानं प्रार्थना केली, ज्यांना शुभवर्तमान सांगितलं, ज्यांचं तारण झालेलं आहे, ते लोक पाऊल म्हणतो की तुम्ही आमची गौरव, तुम्ही आमचा गौरव आहात, तुम्ही आमच्यासाठी आनंद आहात. आणि माझ्या प्रियांनो, म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये, त्या खिंडीमध्ये आहात, तुम्ही इतर लोकांसाठी, ज्यांना तुम्ही शुभवर्तमान सांगितलेला आहे, ज्यांचं तारण वाहून तुम्ही प्रार्थना केलेली आहे, ते लोक ज्यावेळेस प्रभूच्या समोर आगमनाच्या वेळेस असतील, तो मोठा गौरव, तो मोठा आनंद तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हे जे भूतलावर तुम्ही मध्यस्थीची सेवा, प्रार्थनेची सेवा करतात, स्वर्गामध्ये याचं मोल मोठं आहे. सर्व प्रभूमध्ये जे जिंकलेले आहेत, हे सर्व आत्मे त्या मध्यस्थी करणारे लोक, सुवार्ता ज्यांनी सांगितले त्या लोकांसाठी एक गौरव आणि आनंद असं देणारा आहे. त्यातून आमचा पिता, आमचा स्वर्गीय पिता आनंदित होणारच आहे. पण तुम्ही जे ब्लेसिंग ऑफ चॅनल आहेत, जे आशीर्वादाचं एक नाही का लोकांसाठी माध्यम आहात, तुमच्या आणि माझ्यासाठी देखील ते एक मोठा आनंद आणि गौरव देणारा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, मध्यस्थीची प्रार्थना हा असा एक ब्रिज आहे, असा पूल आहे की ज्याद्वारे तुमचे मित्र, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, तुमच्या कामावरचे, शिक्षणामधले जे कोणी आहेत, ते देवाजवळ येऊ शकतात. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, एक ब्रिज म्हणून
आम्ही देवाला ही प्रार्थना केली पाहिजे, प्रभू माझा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, माझ्या मित्र नातेवाईक आणि माझ्या शेजारीच्या लोकांचं तारण होण्यासाठी माझा उपयोग तू कर. आणि मग माझ्या प्रियांनो, परमेश्वर तुमची मध्यस्थीची प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर तो देतो. त्या ठिकाणी शुभवर्तमान सांगणारे लोक, त्या ठिकाणी सुवार्थ सांगणारे मित्र, त्या ठिकाणी सुवार्थ सांगणारे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतात माझ्या प्रियांनो. आणि मग ते सुवार्थ ऐकतात आणि मग त्यांचं तारण होतं. या दिवसामध्ये, ज्या दिवसापासून लॉकडाऊन सुरू झाला, मार्च 2020 पासून, माझ्या प्रियांनो, आम्ही जे पुण्यातले पाळक आहोत, आम्ही प्रत्येकानं ठरवलं की आपण आता स्ट्रीट प्रेयर, एक सिक्रेट प्रेयर, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या चौकामध्ये जावं आणि राष्ट्रासाठी मध्यस्थी करावी, प्रार्थना करावी. ह्या कोरोना व्हायरस मधून, ह्या कोविड-19 ह्या महामारीपासून लोकांचा बचाव व्हावा. त्यांना कोरोना होऊन त्यांचा मृत्यू होण्या अगोदर देवाचं वचन त्यांच्या कानावर जावं, त्यांचं तारण व्हावं, म्हणून आम्ही प्रत्येक महिन्याचा शेवटचा मंगळवार आम्ही प्रार्थना करतो, एक मध्यस्थीची प्रार्थना. मी आणि पास्टर राज आम्ही दोघं प्रेयर पार्टनर आहोत आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी आम्ही प्रत्येक चौकामध्ये जाऊन, प्रत्येक रस्त्यावर जाऊन, आमच्या आजूबाजूला आम्ही जाऊन प्रार्थना करावं की प्रभू आज तुझं स्वर्ग उघडला जाऊ दे. जरी हा पॅन्डेमिक पिरियड आहे, जरी या कोरोना व्हायरस मधून लोक जात आहेत, प्रभू आमची इच्छा आहे कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही मृत्यू होऊ नये. तर देव बाप्पा तू दया आणि कृपा कर, तू आपला स्वर्ग उघड, तुझं शुभवर्तमान लोकांच्या अंतःकरणामध्ये जाण्या अगोदर त्यांचं घर आणि घराचे दरवाजे उघड, त्यांचं अंतःकरण उघडला जाऊ दे आणि शुभवर्तमान त्यांच्या कानावर पोहोचू दे. तर माझ्या प्रियांनो, जर ह्या लोकांचं तारण झालं नाही, जर ते प्रभूकडे वळाले नाही, तर प्रियांनो त्यांच्या रक्ताचा हिशोब परमेश्वर तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं घेणार आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी मध्यस्थीच्या प्रार्थना करत असताना एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही आणि मी इतर लोकांसाठी आणि देवामध्ये आपण एक पूल आहोत, एक ब्रिज आहोत. आणि ब्रिज म्हणून देवबाप करो हे वचन जे ऐकत आहे, जे पाहत आहे आणि पाहणार आहे, ते प्रत्येक जण दे विल बिकम अ चॅनल ऑफ ब्लेसिंग. प्रत्येक व्यक्ती त्यासाठी आशीर्वादाचं एक पात्र हो. सातवा आणि शेवटचा वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे इंटरसेसरी प्रेयर इज द ओनली प्रेयर दॅट कॅन चेंज द हार्ट ऑफ गॉड. फक्त एकच पवित्र शास्त्रामध्ये एकच असं हत्यार आहे, एकच असं देवाने दिलेलं इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे की जे परमेश्वराचा हृदय किंवा परमेश्वराचा न्याय बदलू शकतो. माझ्याकडे देवाला बदलणं खूप कठीण आहे, कारण देवाचं वचन म्हणतं तो अनचेंजिंग गॉड आहे. काल, आज आणि युगानुयुग तो सारखं आहे. सर्व परिस्थिती बदलेल, जग बदलेल, आजचं जे पॉलिटिकल वातावरण ते बदलून जाईल माझ्या प्रियांनो, ऋतू बदलतील माझ्या प्रियांनो, लोक बदलतील, सरकार बदलल, पण तुमचा देव आणि माझा देव जो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे, तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. तो जे ठरवतो ते तो घडवून आणतो माझ्या प्रियांनो. ज्याप्रमाणे नाही का पाऊस येतो आणि भूमीला नाही का फळ यावं यासाठी तो नाही का भूमीचा समाचार घेतो, खाणाऱ्या अन्न आणि शेतकऱ्याला बीज पुरवतो, ते पूर्ण केल्याशिवाय त्याचा उद्देश पूर्ण होत नाही. तसं देवाचं वचन आहे, देवाची इच्छा आहे ती पूर्ण होणारच माझ्या प्रियांनो. परंतु एक मध्यस्थीची प्रार्थना करणारा एक इंटरसेसर देवाच्या नाही का न्यायाला बदलू शकतो माझ्या प्रियांनो. देवाचा क्रोध, देवाचा कोप तो बदलू शकतो. हे फक्त मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये शक्य आहे. आणि त्याच्यासाठी आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये वाचणार आहोत. निर्गमाचं पुस्तक याचा 32व्या अध्यायामध्ये एक उत्तम अशी हकीकत आहे, एक घटना त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मोशे हा इस्रायल लोकांना मिस्रामधून घेऊन नाही का कनान देशामध्ये जो देवाने त्यांना दिलेला होता त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन जात होता, त्यावेळेस मोशे प्रार्थनेसाठी सिनाई पर्वतावर गेला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जे लोक होते इस्रायल लोक, त्यांनी अहरोनाला
विनंती केली, इनफॅक्ट त्याला प्रेशराईज केलं आणि त्याला सांगितलं, आमच्यासाठी आमच्या डोळ्याला दिसेल अशी मूर्ती आमच्यासाठी तयार कर. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सोन्याचं वासरू तयार केलं आणि त्या सोन्याच्या वासरू समोर हे सर्व इस्रायल लोक नाचत होते, त्याला भजत होते. आणि असं म्हटलेलं आहे की परमेश्वरानं त्या पर्वतावरून ते पाहिलं आणि परमेश्वर ह्या ठिकाणी मोशे बरोबर बोलत आहे. आणि तुम्ही माझ्यावर काढू शकता निर्गमाचं पुस्तक अध्याय 32 आणि मी 9 आणि 10 ही 2 वचनं वाचत आहे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी या लोकांना पाहिले आहे, हे ताठ पाण्याचे लोक आहेत, तर आता मला आड येऊ नको. मी आपला कोप त्यांच्यावर भडकून त्यांना भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करीतो. या ठिकाणी परमेश्वराला क्रोध आणि कोप आलेला आहे. ह्या लोकांवर त्याला राग आलेला आहे. ह्या लोकांना त्याने म्हटलं, मी यांना दीपस्तंभामध्ये आणि यांना मी अग्निस्तंभाच्या द्वारे आणि ते त्या तांबड्या समुद्रातून त्यांना पार केलं, त्यांना उत्तम भोजन आणि पाणी दिलं, इतकं मोठे चमत्कार आणि चिन्ह त्यांच्या समोर मी केलेले आहेत. तरी हे लोक जिवंत देवाला सोडून, मला सोडून अन्य दैवताच्या मागे लागलेले आहेत. आणि मग देवाला त्याचा राग आला, देवाला क्रोध आला आणि परमेश्वर म्हटला की आता माझ्या आड तू येऊ नकोस. मोशे, मी आता त्यांना मी भस्म करेन. देवाचा न्याय त्यांच्यावर आलेला होता, देवाचा क्रोध त्या लोकांवर भडकलेला होता माझ्या प्रियांनो. आणि मग आपण या ठिकाणी पाहतो की मोशेने मोठ्या कळवळ्याने परमेश्वराकडे विनंती आणि रदबदली केली. त्यानं लोकांसाठी मध्यस्थी केली. आणि वचन 11 मध्ये मोशे आपला देव परमेश्वर याची काकळूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणले, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा, म्हणून त्यांना मिस्र देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? बघा, या ठिकाणी मोशे या लोकांच्या जीवासाठी, त्यांच्या प्राणासाठी विनंती करत असताना, मध्यस्थी करत असताना परमेश्वराचा सन्मान देखील तो जपत आहे. तो म्हणतो, हे मिस्री लोक काय म्हणतील आणि ते हसतील परमेश्वरा, ते थट्टा करतील. आणि म्हणून तो म्हणतो की आपल्या तीव्र कोपापासून मागे फिर, आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. आणि मग तो अब्राहम, इसहाक आणि याकोब यांना जे अभिवचन तू दिलं त्याची आठवण तो त्याला करून देत आहे. आणि मग त्यावेळेस असं म्हटलेलं, तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून परमेश्वर परावृत्त झाला. हालेलुया. माझ्या प्रियांनो, किती आशीर्वादाची गोष्ट आहे की मोशेने जी विनंती आणि काकुळती केली, जरी लोक त्याच्या विरोधामध्ये उठले, त्याच्या विरोधामध्ये बोलत होते, तरी देखील मोशेनं त्याच्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी देवाकडे रदबदली आणि मध्यस्थी केली. आणि देवाने त्यांचा न्याय केला नाही, तर देवाने त्यांना त्यावेळेस क्षमा केली. आणि माझ्या प्रियांनो, आज आपण ज्या जगामध्ये, राष्ट्रामध्ये राहत आहोत, ती परिस्थिती देखील साधारण तशीच आहे. जिवंत देवाला सोडून लोक अन्य दैवताच्या मागे लागलेले आहेत. फक्त कोरी मूर्ती नाही, परंतु पैशाच्या मागे, प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत. ही देखील एक मूर्ती पूजा आहे माझ्या प्रियांनो. देवाला प्रथम स्थान सोडून जर एखाद्या गोष्टीला आम्ही प्रथम स्थान देतो, ती देखील मूर्ती पूजा आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही आहात, त्या राष्ट्राचा तुम्ही आणि मी विचार केला पाहिजे. ज्या चर्चमध्ये, ज्या मंडळीमध्ये तुम्ही आणि मी आहोत, त्या मंडळीचा, त्या संस्थेचा आम्ही विचार केला पाहिजे. कशा रीतीने मी माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या मंडळीसाठी, माझ्या लोकांसाठी मी परमेश्वराकडे मध्यस्थी करू शकतो, रदबदली करू शकतो. माझ्या प्रियांनो, बऱ्याच वेळा आम्ही नाही का इंटरसेसर होण्यापेक्षा, मध्यस्थी करणारे होण्यापेक्षा आम्ही क्रिटिसायझर होतो.
आम्ही नाही का दोष काढणारे, आरोप करणारे, चुका दाखवणारे होतो माझ्या प्राणो. पण देवाची इच्छा आहे यू शुड बी अ इंटरसेसर, नॉट अ क्रिटिसायझर. आम्ही क्रिटिसायझर होऊ नये तर आम्ही इंटरसेसर व्हावं. परंतु देवाचं वचन तुम्हाला आणि मला हे देखील सांगतं की नाही का शांतीने, सहनशीलतेनं तू नाही का समजून एखाद्याला दोष दाखव. आणि माझ्या प्रेरणेनं त्याच्यामध्ये जर तू सुधारला तर निश्चितच तो आत्मा तुम्ही प्राप्त केलेला आहे. समजूतदारपणाने त्याला ताळ्यावर आणा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रेरणेनं या ठिकाणी मोशे आपल्या लोकांसाठी परमेश्वराकडे मध्यस्थी करतो, रदबदली करतो. आणि परमेश्वरानं मोशेची प्रार्थना ऐकलेली आहे. तो रदबदली करत असताना एक वक्तव्य त्याचं आहे निर्गम 32 आणि वचन 32 मध्ये. तो परमेश्वराला पुन्हा एकदा म्हणतो की जर तू त्यांच्या पापांची क्षमा करशील आणि जर केली नाही तर तू लिहिलेल्या माझं जे नाव तुझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते नाव तू खोडून टाक. आणि माझ्या प्रेरणेनं या ठिकाणी आपण पाहतो की मोशे हा परमेश्वराकडे रदबदली करत असताना स्वतःचा त्याग करायला, स्वतः नाही का संपून टाकण्याचा त्याचा विचार देखील त्याने बोलून दाखवला. आणि हीच जी हकीकत घटना आहे, ही घटना तुम्हाला स्तोत्रसंहिता 106 आणि वचन 23 मध्ये आपल्याला वाचायला मिळते. आणि स्तोत्र 106 आणि वचन 23 मध्ये तेव्हा तो म्हणाला यांचा नायनाट केला पाहिजे, पण त्याचा क्रोध शांत करावा व त्याने त्यांचा नाश करू नये म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला. हालेलुया. एक मोशे संपूर्ण इस्रायल लोकांचा जीव वाचवण्यासाठी परमेश्वर आणि इस्रायल लोक यांच्या मध्ये आला, मध्यस्थी करणारा, इंटरसेसर, ज्यानं या लोकांचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना केली. माझ्या प्राणो, मध्यस्थाने रदबदली केली आणि परमेश्वरानं ते ऐकले आणि परमेश्वरानं त्यांचा नाश किंवा त्यांचा न्याय केला नाही, पण त्यांना जीवदान दिलं. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्राणो, जसं मोशेनं त्याच्या इस्रायल राष्ट्रासाठी मध्यस्थाने रदबदली केली, तुम्ही आणि मी आपल्या राष्ट्रासाठी मध्यस्थी आणि रदबदली करूया. परमेश्वराची हीच इच्छा आहे की ज्यांना देवाचं नाव प्राप्त झालेलं आहे. इतिहास 7 आणि वचन 14 मध्ये त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझ्याकडे प्रार्थना विनंती केली आणि आपल्या दुष्ट मार्गापासून ते परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकेन आणि त्यांच्या राष्ट्राला नाही का क्षमा करीन असं पहिले म्हटलेलं आहे. आणि त्यांच्यातले सर्व रोग, राई, नाही का रोग त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. माझ्या प्रेरणेनं आज परमेश्वर तुमच्याकडे आणि माझ्याकडे फक्त एक प्रार्थना योद्धा म्हणून नाही, तर तो पाहत आहे एक इंटरसेसर, एक मध्यस्थी करणारा. या राष्ट्राचं नाश होऊ नये तर त्यांचं तारण व्हावं, या राष्ट्रानं पापामध्ये मरू नये तर त्यांनी सार्वकालिक जीवनामध्ये यावं, यासाठी परमेश्वर तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहत आहे. आणि आज तुम्हाला आणि मला तो आशीर्वादित केलेला असताना देवाची इच्छा आहे की तुमच्याद्वारे तुम्ही आता एक आशीर्वादाचं पात्र, एक चॅनल ऑफ ब्लेसिंग इतरांसाठी व्हावं. आणि देवबाप करू या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला मध्यस्थी करणारं हृदय, त्या 3 गोष्टी ज्या मी प्रत्येक वेळेस सांगतो की वेप्ड आईज, अश्रुपूर्ण नेत्र, ब्रोकन हार्ट, तुटलेलं हृदय आणि बेंडेड नीज आणि मोडलेले किंवा झुकलेले गुडघे प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दे. या ठिकाणी मी ही 7 जी वैशिष्ट्य सांगितली ही या ठिकाणी थांबवतो. पहिलं वैशिष्ट्य होतं की मध्यस्थीची प्रार्थना याचा परीघ, याचा व्याप मोठा असतो. दुसरं वैशिष्ट्य होतं की मध्यस्थीची प्रार्थना देवाचा इंटरेस्ट त्याला प्रथम स्थान असतं. मध्यस्थीची प्रार्थना हे देवाला आनंद देणारी असते. मध्यस्थीची प्रार्थना हे सैतानाचं साम्राज्य नाही का पुल डाऊन, त्याला नष्ट नाबूद करण्याचं, त्याला मोडून टाकण्याचं सामर्थ्य मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये असतं.
मध्यस्थीची प्रार्थना या ठिकाणी तुम्ही देवाला विनंती करतात की देवा माझा उपयोग या कारणासाठी, या राष्ट्राच्या नाही का तारणासाठी, मोक्षासाठी, सुवार्तेसाठी माझा उपयोग तू होऊ दे. सहावं जे आपण आज ऐकलं ते मध्यस्थीची प्रार्थनेमध्ये मनुष्य आणि देव यांच्यामध्ये ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे. आणि सातवा आणि शेवटचा आपण जो उद्देश होता, वैशिष्ट्य होते पाहिलं की मध्यस्थीची प्रार्थना हे देवाच्या हृदयाला, देवाच्या न्यायाला बदलू शकतं माझ्या प्रियांनो. आणि मोशेच्या जीवनामधून आपण आज अभ्यास केला. देवबाप करू या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला ते मध्यस्थी करणारं हृदय तुम्हाला आणि मला तो देव. एक आपल्या राष्ट्रासाठी एक आवेश, आपल्या राष्ट्रासाठी एक अश्रुदेव, राष्ट्रासाठी आपल्या गुडघ्यावर बसण्यासाठी, आपले हात परमेश्वराकडे उभारण्यासाठी परमेश्वर या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला अधिक कळवळा देव, अधिक सहाय्य करो. आणि प्रार्थनेच्या द्वारे माझ्या प्रियांनो, ज्या भागात तुम्ही राहतात त्या तुमच्या मित्रांसाठी, शेजाऱ्यांसाठी, त्या गावासाठी, त्या राष्ट्रासाठी तुम्ही आशीर्वादाचं एक चॅनल व्हावं ही देवाची इच्छा आहे. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. मागील 12 संदेश आणि आजचा 13वा संदेश ऐकून परमेश्वरा आम्ही प्रार्थना कशी करावी. आणि माझ्या देवा आज आम्ही पाहिलेलं आहे की मध्यस्थीच्या प्रार्थनेची वैशिष्ट्य. आणि प्रभू आमची ही विनंती आहे माझ्या देवा की प्रभू जे तुझी इच्छा आहे ती इच्छा आमच्या प्रार्थनेमध्ये प्रथम स्थान असावी. विशेष करून प्रभू आम्ही ज्या राष्ट्रामध्ये आहोत त्या राष्ट्रासाठी प्रार्थना करतो. आणि नेहमीप्रमाणे आम्ही देखील म्हणतो की प्रभू या लोकांनी नाही तर आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे. आम्ही आमचे सर्व दुष्कर्म, आमचे पाप, आमचे अपराध प्रभू आम्ही आमच्या पदरी घेतो माझ्या देवा. आणि आमच्या राष्ट्रासाठी तुझ्याकडे क्षमा याचना करतो. 1 योहान 7:1-7 मध्ये तुझं वचन होतं की प्रभू येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतात. 1 योहान 1:9 मध्ये प्रभू तुझं वचन होतं जर तुम्ही आपली पापे आपल्या पदरी घेतली तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, तो तुमच्या सर्व धर्मापासून, सर्व पापापासून तुम्हाला क्षमा करेल. प्रभू आज आम्ही आमच्या राष्ट्रासाठी तुझ्याकडे क्षमा याचना करतो. प्रभू येशू तुझं पवित्र रक्ताच्या द्वारे आज आमचे सर्व पाप, शाप, चुका, अपराध, अधर्म प्रभू यांची तू आम्हाला क्षमा कर माझ्या देवा. आमच्या राष्ट्रामध्ये असलेले बापा जे लोक आहेत, राज्यकर्ते आहेत, शासनकर्ते आहेत, या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो येशू तुझं शुभवर्तमान त्यांच्या कानामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये पोहोचू दे बापा. जिवंत देवाची ओळख त्यांना होऊ दे. आणि प्रभू त्यांना देखील तारण आणि मोक्ष प्राप्त होऊ दे. आमच्या राष्ट्राला प्रभू तू जीवदान दे. प्रभू या कोरोना व्हायरस मध्ये असताना प्रभू आम्ही प्रार्थना करतो जे अफेक्टेड आहे माझ्या देवा, ज्यांचा उपचार चालू होत आहे माझ्या देवा त्यांना तू आरोग्य दे. प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं तू संदेश वचन पाठवून आरोग्य देणारा परमेश्वर आहे. आणि या क्षणाला मी प्रार्थना करतो प्रभू तुझं आरोग्य त्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होऊ दे. प्रभू ह्या कोरोना व्हायरसवर जी वॅक्सिन तयार होत आहे प्रार्थना करतो बापा लवकरात लवकर ती तयार व्हावी. तुझं विस्डम, शहाणपण आणि ज्ञान तू दे माझ्या दे बापा. आणि हे वॅक्सिन तयार होऊन प्रभू आमच्या राष्ट्रामधून हा कोरोना व्हायरस कोविड-19 नेस्ट नाबूद केला जाऊ दे. का प्रभू तुझं वचन म्हणतं की जर माझे लोक दीन होऊन माझ्याकडे प्रार्थना करतील, आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होतील तर स्वर्गातून मी त्यांची प्रार्थना ऐकेल आणि त्यांच्या राष्ट्राला क्षमा करून त्यांच्या राष्ट्रातील सर्व क्लेश, सर्व महामारी, सर्व आजार दूर करेन. हालेलुया. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू आमच्या राष्ट्राला आध्यात्मिक आरोग्याची गरज आहे. आमच्या राष्ट्राला प्रभू शारीरिक आरोग्याची गरज आहे. आमच्या राष्ट्राला आर्थिक आरोग्याची गरज आहे. आणि माझ्या देवा ते तुझ्यापासून प्राप्त होतं आणि तेच तू करू शकतो माझ्या देवा. कारण सर्व राष्ट्रावरून तू उन्नत आहे. सर्व राष्ट्रावर परमेश्वरा तुझं नियंत्रण आहे. थँक्यू फादर. आम्ही आमच्या राष्ट्रातील सर्व शासनकर्ते, राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करतो. देवा त्यांना तुझं भय दे माझ्या देवा. प्रभू त्यांना उत्तम आरोग्य दे माझ्या देवा. प्रभू त्यांनी जे निर्णय घेतात प्रभू त्या निर्णयामध्ये प्रभू त्यांना तू विशेष करून राष्ट्राचा विकास कशा रीतीने पुढे करता येईल यासाठी त्यांना तुझी कृपा दे अशी प्रार्थना करतो. आभार मानतो, धन्यवाद देतो. पुन्हा या वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला मध्यस्थी करणारे, तुझी इच्छा पूर्ण करणारे,
लोकांच्या जीवनासाठी आशीर्वाद आणि चाळा आणि ब्लेसिंग म्हणून आमचा उपयोग तू ह्या दिवसामध्ये करावास अशी प्रार्थना आणि विनंती करतो. आभार मानत धन्यवाद देत येशू आमचा प्रभू आणि तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन आमेन. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. मे गॉड ब्लेस यू. आपण आपल्या स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या आणि बाहेर जाताना मास्क आपल्या तोंडाला लावूनच बाहेर पडा. प्रार्थनेमध्ये अधिक वेळ आपण ह्या दिवसामध्ये व्यतीत करू माझ्या प्रेम. मे गॉड ब्लेस यू. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड. शालोम. जय येशू.